नमस्कार मित्रांनो, मी भरत गायकवाड हम सीखेंगे यूट्यूब चॅनलवरती परत एक वेळेस सर्व शेतकरी बांधवांचे खूप खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही प्रत्येक गावामध्ये गेलात तर प्रत्येक शेतकरी सांगत असतो की माझ्या जमीन ही आहे आणि माझं नाव इथं लागलेलं आहे. तो शेतकरी म्हणतो की माझी जमीन त्या गटनंबरामध्ये आहे परंतु माझं नाव मी कब्जा इकडं आहे. मित्रांनो, अशा प्रकारचे बरेचसे वाद हे गावामध्ये होत असतात. शेत रस्त्याचे वाद झाले, त्याच्यानंतर असे बरेचसे एकमेकाची आलटापलटी होते जमिनीची. त्याची जमीन ह्याच्या नावावर, ह्याची जमीन त्याच्या नावावर. त्यासाठी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने एक नवीन योजना केलेली आहे. मित्रांनो, त्या योजनेचं नाव आहे सलोखा योजना. या योजनेमार्फत मित्रांनो शेतकऱ्यांना भरपूर मोठा दिलासा देण्यात आलेला आहे. नाममात्र नोंदणी शुल्क आणि स्टॅम्प ड्युटीवरती मित्रांनो तुम्हाला तुमच्या जमिनीची अदलाबदलीही करता येणार आहे. मोठ्या प्रमाणात हा खर्च होत होता, त्याच्यामुळे बरेचशा शेतकऱ्यांचे वाद हे मिटत नव्हते. मित्रांनो, आता सहजासहजी तुम्हाला हे वाद मिटवता येणार आहेत. मित्रांनो, त्याचबाबतचा शासन निर्णय काय आहेत, त्याच्यासाठी अटी शर्ती काय आहेत, ह्याच्यामध्ये काय काय तुम्हाला प्रश्न उद्भवू शकतात, भविष्यामध्ये हे करण्यासाठी काय करावं लागणार आहे, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये GRच्या मार्फत मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून जर आवडलाच तर लाईक करून तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा. मित्रांनो, तर चला पाहूया GRमध्ये नेमकं काय आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण पाहणार आहोत की हा GR काय आहे. सलोखा योजनेअंतर्गत मुद्रांक शुल्क व नोंदणी फी माफी देण्याबाबतचा महाराष्ट्र सरकारचा मित्रांनो महसूल व वन विभागाचा दिनांक 3 जानेवारी 2023 रोजीचा हा GR आहे. मित्रांनो, या GR मध्ये प्रस्तावनामध्ये तुम्हाला समजून येईल की कुठले कुठले मुद्दे नेमकं सरकारने याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशामध्ये जमिनीच्या वादाबाबतची कोट्यावधी प्रकरणे विविध न्यायालयामध्ये वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत. त्यामध्ये मुख्यतः मालकी हक्काबाबतचे वाद आहेत, शेत बांधावरून होणारे वाद आहेत, त्याचबरोबर जमिनीच्या ताब्याबाबतचे वाद आहेत, रस्त्याचे वाद आहेत, जमीन मोजणीवरून होणारे वाद आहेत, अधिकार अभिलेखात चुकीच्या नोंदी होणारे वाद आहेत, त्याचबरोबर शेतावरील अतिक्रमण होणारे वाद आहेत, शेती वहिवाटीचे वाद आहेत, भावाभावामध्ये वाटणीच्या बाबतचे वाद बरेचसे आहेत. शासकीय योजनेतील त्रुटी किंवा प्रस्ताव अमान्यतेबाबत वाद इत्यादी कारणामुळे शेतजमिनीचे वाद समाजामध्ये आहेत. शेतजमिनीचे वाद हे अत्यंत क्लिष्ट स्वरूपाचे व गुंतागुंतीचे असल्याने न्यायालयातील व प्रशासनातील पुरेशा यंत्रणेअभावी सदर वाद वर्षानुवर्ष चालू आहेत. शेतजमीन हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा व संवेदनशील विषय असल्यामुळे त्यातील वादामुळे कौटुंबिक नात्यामध्ये एकमेकाबद्दल असंतोषाची भावना व दुरावा निर्माण झालेला आहे. सदर वादामुळे अनेक पिढ्याचे नुकसानही झालेले असून आजच्या पिढीला हा खर्च व वेळेचा अपव्यय होत असून अशा प्रकारचे वाद संपुष्टात येण्यामध्ये म्हणावी अशी प्रगती झालेली दिसत नाहीये. मित्रांनो, त्याच अनुषंगाने सदर वाद संपुष्टात येऊन समाजामध्ये सलोखा निर्माण व्हावा व एकमेकातील सौख्य, शांतता व सौहार्द वाढीस लागावे यासाठी शासनाने अशा एका शेतकऱ्याच्या नावावरील जमिनीबाबतचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीन धारकाची अदलाबदल दस्ताची नोंदणी फी व मुद्रांक शुल्क मध्ये सवलत देण्याची सलोखा योजना राबविण्याबाबतची ही शासनाच्या विचाराधीन होती. मित्रांनो, ही योजना ज्यामध्ये बऱ्याचशा गावामध्ये बऱ्याच लोकांना माहिती असेल, जसं की मी अगोदर सांगितलेलं आहे की एखाद्या व्यक्तीची जमीन एका सर्वे नंबरमध्ये असते, दुसऱ्याची दुसऱ्यामध्ये असते, पण कब्जा एकमेकाचा वेगळा असतो. आता शासन निर्णय आपण पाहणार आहोत. मित्रांनो, जमिनीचा ताबा व वहिवाटीबाबत शेतकऱ्यातील आपापसात वाद मिटवण्यासाठी या समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकांमधील सौख्य व सौहार्द वाढीस लागण्यासाठी एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीन धारकाचे अदलाबदल दस्तासाठी मुद्रांक शुल्क नाममात्र 1000 व नोंदणी फी नाममात्र 1000 आकारण्याबाबत सवलत देण्याच्या सलोखा योजने राबवण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. तर मित्रांनो, आता ह्याच्यामध्ये फायदा कुणाला कुणाला मिळणार आहे, अटी व शर्ती काय आहेत, कोण याच्यामध्ये इलिजिबल असणार आहे ते पाहणार आहोत आपण. आता सर्वप्रथम सलोखा योजनेच्या अटी व शर्ती. सदर योजनेच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहेत. पहिली शर्त काय आहे मित्रांनो, अट काय आहे, सलोखा योजनेचा कालावधी अदलाबदल दस्ताची नोंदणी
फी व मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्याबाबतची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून 2 वर्षाचा राहील. म्हणजे आज हा शासन निर्णय झालेला आहे, आजपासून 2 वर्ष बरोबर ही मुदत असणार आहे. दुसरी अट व शर्त काय आहे, सदर योजनेत पहिल्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे किमान 12 वर्षापासून असला पाहिजे. म्हणजे आत्ता तुमचा हे घोटाळा झालेला आहे आणि आता लगेच तुम्ही करू इच्छित असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही एलिजिबल नसणार आहात. कमीत कमी 12 वर्षापासून तुम्ही ती जमीन एकमेकाची कसत असली पाहिजे, तेव्हाच हे एक दुसऱ्याचं अदलाबदल दस्त नोंद होणार आहे, तेही फक्त 2000 रुपयामध्ये. आता तिसरी अट काय आहे हे पाहणार आहोत मित्रांनो. एकाच गावात जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्याचे परस्पराकडे मालकी व ताबा असल्याबाबतचा वस्तुस्थितीदर्शक पंचनामा मंडळ अधिकारी व तलाठी यांनी विहित पंचनामा नोंदवहीमध्ये केला पाहिजे व सदर पंचनामा नोंदवहीवरून तलाठी यांनी जावक क्रमांकासह पंचनामा प्रमाणपत्र शेतकऱ्यांना दिले पाहिजे. अदलाबदल दस्त नोंदणीवेळी पक्षकारांनी सदर पंचनामा दस्तास जोडलेला असला पाहिजे. आता तो पंचनाम्याचा कागद ही फॉर्म ही खाली मी तुम्हाला दाखवणार आहे. तो पंचनामा तलाठी व मंडळ अधिकाऱ्याकडून आपल्याला घ्यायचा आहे मित्रांनो. चौथी अट काय असणार आहे, सलोखा योजनेअंतर्गत दस्तामध्ये अधिकार अभिलेखात सर्वसमावेशक शेरे, क्षेत्र, भोगवटादार वर्ग, सत्ता प्रकार, पुनर्वसन, आदिवासी कुळ इत्यादी सर्व बाबी विचारात घेऊन दोन्ही पक्षकारांनी सर्वसंमतीने हा अदलाबदल दस्त नोंदवित आहे अशा प्रकारची 8 दस्तामध्ये समाविष्ट करणे आवश्यक असणार आहे. म्हणजे ते रजिस्ट्री होते वेळेस त्याच्यामध्ये मेन्शन करण्यात येणार आहे मित्रांनो. 5वी अट आहे मित्रांनो, पहिल्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या जमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे या व्यतिरिक्त इतर वैयक्तिक जमिनीचे अदलाबदल करण्याबाबतच्या प्रकरणाचा सलोखा योजनेत समावेश असणार नाही किंवा अशी प्रकरणे मुद्रांक शुल्क व नोंदणी फी सवलतीस पात्र असणार नाहीत. असे बरेचसे आता प्रकरणं येतील की प्रायव्हेट जमिनीचे ही मुद्रांक शुल्क बरेचसे लोक याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील, त्याच्यामुळे हे अट सांगण्यात आलेली आहे. 6वी अट काय आहे पाहणार आहोत मित्रांनो आपण. सदर योजनेमध्ये पहिला ताबा दुसऱ्याकडे व दुसरा ताबा पहिल्याकडे असणाऱ्या जमिनीच्या दोन्ही बाजूकडील क्षेत्रामध्ये कितीही फरक असला तरी ते या योजनेसाठी पात्र ठरतील. म्हणजे त्याला क्षेत्र किती आहे हे काही आपल्याला समान क्षेत्र असलं पाहिजे असंच काही नाही मित्रांनो. त्याच्यानंतर 7वा पॉईंट आहे, अकृषिक रहिवासी तसेच वाणिज्यिक वापराच्या जमिनीस सदर योजना लागू राहणार नाही. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, अकृषिक म्हणजे पोटखराबा वगैरे अशी जमीन जिथं आपण शेती करत नाही. त्याच्यानंतर रहिवासी म्हणजे जे राहण्यासाठी घर वगैरे बांधलेलं आहे, प्लॉटिंग पडलेली आहे. तसेच MIDC म्हणजे वाणिज्यिक जे वापरासाठीच्या जमिनी आहेत तिथलेही अशा प्रकारची अदलाबदली व्यवहार होणार नाहीत. त्याच्यानंतर 8वा जो पॉईंट आहे, सलोखा योजना अंमलात येण्यापूर्वी काही पक्षकारांनी जमिनीची अदलाबदल केली असेल किंवा अदलाबदल दस्ताची अगोदरच मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क भरला असेल त्यांना तो परतावा मिळणार नाही, त्यांना तो भरला. त्याच्यानंतर मित्रांनो 9वी जी अट आहे, सदर योजनेमध्ये दोन्ही पक्षकाराची जमीन ही यापूर्वीच तुकडा घोषित असेल तर याबाबत प्रमाणित गटबुकाची प्रत दस्तास जोडून अदलाबदल दस्त नोंदवून त्याप्रमाणे दस्ताची वस्तुस्थितीनुसार फेरफाराने नावे नोंदविता येतील. तर मित्रांनो हे 9 अटी झाल्याच्या नंतर महत्त्वाचा जो पॉईंट येतो मित्रांनो की ह्या अटी तर झाल्या, आता आपल्याला माहिती झाली. आता हा समाजामध्ये हे करत असताना काय फायदे होतील काय तोटे होतील हे GR मध्ये बरेचसे असे लिहून दिलेले आहेत. परंतु आपल्याला आता प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये एक गोष्ट आलेली असेल मित्रांनो, बरेचशा लोकांचे बरेचसे प्रश्न असतील, त्या प्रश्नावरती आपण डायरेक्ट जाणार आहोत की कुठले प्रश्न तुमच्या मनामध्ये येऊ शकतात. आता जो पहिला प्रश्न जो असणार आहे मित्रांनो, तो पहिला प्रश्न तुम्ही पाहू शकता. सलोखा योजनेमध्ये जमिनीवर 12 वर्षापेक्षा कमी कालावधीकरिता एकमेकाचा ताबा असल्यास त्यांचे अदलाबदल दस्तास मुद्रांक शुल्क व नोंदणी फी माफ असेल काय, असे बरेचसे लोक प्रश्न करतील. तर त्याचं उत्तर असणार आहे मित्रांनो नाही. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, सलोखा योजनेअंतर्गत अकृषिक जमीन, प्लॉट, घर किंवा दुकान यांचे अदलाबदल दस्त करता येईल काय.
तर मित्रांनो याचंही उत्तर आहे नाही. सदर योजना फक्त शेत जमिनीसाठी लागू असणार आहे, म्हणजे शेतकऱ्यासाठी ही योजना फक्त लागू असणार आहे. त्याच्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे मित्रांनो, तुमच्या मनामध्ये येत असलेली प्रश्न खाली कदाचित येऊ शकतात, त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. तिसरा जो प्रश्न आहे, सलोखा योजनेमध्ये पंचनाम्याच्या वेळी किती सीमाधारक, चतुर्सीमाधारक यांची उपस्थिती व एकमेकाच्या ताब्याबाबत कबुली, जबाब, समक्षी, स्वाक्षरी आवश्यक आहे. म्हणजे कोण कोण तिथं पंचनामा करते वेळेस तलाठी आणि मंडळ अधिकारी आल्यानंतर पाहिजे तिथं उपस्थित आणि त्यांची सवी पाहिजे. त्याचं उत्तर आहे मित्रांनो, कमीत कमी 2 सज्ञान व्यक्ती की ज्या 2 वेगवेगळ्या गट नंबर, सर्वे नंबरमधील अदलाबदल करण्याचे चतुर्सीमाधारक आहेत, त्यांची पंचनामा नोंदवहीमध्ये संमती स्वाक्षरी आवश्यक आहे. त्यापेक्षा कमी स्वाक्षरी असलेला पंचनामा ग्राह्य धरला जाणार नाही मित्रांनो. त्याच्यानंतरचा जो चौथा प्रश्न आहे, सलोखा योजनेवरील तलाठी व मंडळ अधिकारी यापैकी पंचनाम्यासाठी कुणाकडे अर्ज करणे आवश्यक असणार आहे. तर मित्रांनो अर्ज हा करायचा आहे सदर गावातील तलाठी यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर पाचवा प्रश्न आहे मित्रांनो, पंचनाम्यावेळी तलाठी व मंडळ अधिकारी यांची प्रत्यक्ष सर्वे नंबर, गट नंबर, स्थळी उपस्थिती आवश्यक आहे का? तर होय, त्यांची दोघांचीही उपस्थिती तिथं आवश्यक आहे. तुम्हाला एका छोट्याशा पेपरवरती साधा जरी अर्ज दिला तरी तो अर्ज स्वीकारला जाईल मित्रांनो तलाट्यामार्फत. आणि त्यांचा पुढे दिलेला आहे पुढला प्रश्न ह्याच्याच अनुषंगाने येणारा, सलोखा योजनेअंतर्गत अर्ज केल्यानंतर तलाठी व मंडळ अधिकारी यांनी किती दिवसात पंचनामा करणे आवश्यक आहे? अर्ज केलेल्या सर्वसाधारणपणे 15 कार्यालयीन दिवसामध्ये पंचनामा होणे आवश्यक आहे. तर मित्रांनो आता त्याच्या पुढचा प्रश्न याच्याच अनुसरून आहे मित्रांनो, अर्ज करून तलाठी व मंडळ अधिकारी यांनी जर दाद न दिल्याने कोणाकडे दाद मागावी लागेल? तर दाद मागण्यासाठी मित्रांनो तहसीलदारकडे मागायची आहे. त्यांनी जर दाद नाही दिली तर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दाद मागण्याचे प्रयोजन या योजनेमार्फत करण्यात आलेले आहे. त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे मित्रांनो 8वा प्रश्न, सलोखा योजनेअंतर्गत काही लोक कदाचित शासनाची फसवणूक करतील, त्यांना आवर कसा घालणार आहे? तर मित्रांनो सलोखा योजना अंतर्गत मुद्रांक शुल्क व नोंदणी फी सवलतीचा फायदा घेणाऱ्या व्यक्तीची ताब्याबाबत स्थानिक चौकशी करून पंचनामा करण्यात येणार असल्याने, शिवाय दस्त निष्पादन हे ऐच्छिक असून त्यावेळी जमीन मालक स्वतः नोंदणीसाठी हजर राहणार असल्याने अशी फसवेगिरी होण्याची शक्यता नाही. तथापि तसे आढळल्यास संबंधित व्यक्तीकडून मुद्रांक शुल्काची दंडासह वसुली केली जाईल. शिवाय सदर व्यक्ती खोट्या कथनामुळे संविधानिक तरतुदीनुसार फौजदारी कारवाईस पात्र राहणार आहे मित्रांनो. आता त्याच्यानंतरचा नववा जो प्रश्न उद्भवू शकतो तो असा आहे की सलोखा योजनेअंतर्गत दस्त नोंदणीकृत करताना एखाद्या खातेदाराने असंमती दाखविल्यास दस्त नोंदणी करता येईल का? तर मित्रांनो असं होणार नाही. दस्त नोंदणी ही सर्वांच्या संमतीशिवाय होणार नाही मित्रांनो. त्याच्यानंतरचा 10वा जो प्रश्न आहे मित्रांनो, 10व्या प्रश्नामध्ये तुम्हाला हा कदाचित प्रश्न येऊ शकतो, पंचनामा रजिस्टरमध्ये तलाठी व मंडळाधिकारी या दोघांपैकी किती जणांची सही लागेल? तर मित्रांनो दोघांचीही सही लागणार आहे. एखादा पंचनामा रजिस्टरवर सही झाल्यावर फक्त तलाठी यांच्या सहीने सदर रजिस्टरमधून पंचनाम्याची प्रत अर्जदारास देतील. सदर प्रत अदलाबदल दस्तासाठी पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणार आहे. त्याच्यानंतरचा जो 11वा प्रश्न उद्भवू शकतो प्रत्येकाच्या मनामध्ये मित्रांनो, सलोखा योजनेअंतर्गत दस्ताची नोंदणी झाल्यानंतर दोन्हीही पक्षकारांनी नंतर वादामुळे सदर दस्त रद्द करावयाचा झाल्यास त्यांना सलोखा योजनेअंतर्गत मुद्रांक शुल्क व नोंदणी फी सवलतीचा फायदा मिळेल किंवा कसे? तर मित्रांनो त्याचा फायदा हा मिळणार नाही मित्रांनो. दस्त नोंदणी जर रद्द करायची असेल तर त्यांना कायद्यानुसार दस्त रद्द करण्याबाबत कायदेशीर पद्धतीनुसार सर्वसंमती असेल तरच आवश्यक मुद्रांक शुल्क व नोंदणी फी भरून दस्त रद्द करता येणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो 12वा प्रश्न उद्भवू शकतो सर्वसामान्याच्या मनामध्ये, सलोखा योजनेमध्ये पंचनामा प्रमाणपत्रासाठी तलाठी यांच्याकडे अर्ज करताना कोणकोणते कागदपत्र सादर करावे लागतील? फक्त साधा अर्ज द्यायचा आहे जसे की मी अगोदर सांगितलं आहे. त्यात दोन्ही सर्वे नंबर, गट नंबर, चतुर्सीमा सर्वे गट नंबराचा उल्लेख आवश्यक आहे मित्रांनो.
त्याच्यानंतरचा 13वा प्रश्न मनामध्ये उद्भवू शकतो शेतकऱ्याच्या मित्रांनो, सलोखा योजनेनुसार दुय्यम निबंधक यांच्याकडे अदलाबदल दस्त नोंदणी वेळी कोणती कागदपत्र जोडणे आवश्यक असणार आहे? तर मित्रांनो, जसं अगोदर आपण सर्व कागदपत्र जे जोडत होतो तेच कागदपत्र जोडायचे आहेत. त्याच्यामध्ये फक्त एक हा मंडळ अधिकाऱ्याने तलाट्याचा जो सर्वे आहे तो फक्त याच्यामध्ये एक ॲडिशनल पेपर जोडावयाचा आहे. त्याच्यानंतर मित्रांनो 14वा जो प्रश्न उद्भवू शकतो, अर्जावर दोन्ही अदलाबदल दस्त करू इच्छिणाऱ्या खातेदारापैकी कमीत कमी किती जणांची स्वाक्षरी आवश्यक आहे? कोणत्याही एका सज्ञान खरेदीदाराची स्वाक्षरी असणे आवश्यक असणार आहे. त्याच्यानंतरचा जो 15वा जो प्रश्न उद्भवू शकतो शेतकऱ्याच्या मनामध्ये तो असा आहे मित्रांनो, गावातील तंटामुक्त समिती व उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांची सलोखा योजनेत काय भूमिका असणार आहे? आता याच्यामध्ये मित्रांनो प्रत्येक गावात तंटामुक्ती समिती असते. त्यांच्या मार्फत ही जर कोणी याच्यामध्ये जर एखादा व्यक्ती तयार असेल दुसरा तयार नसेल तर त्यांना ह्या एकत्र येऊन समजावून सांगण्याचं काम ह्या दोघांकडे असणार आहे मित्रांनो. शॉर्टकट मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर 16वा जो प्रश्न आहे मित्रांनो, तलाठी व मंडळाधिकारी यांनी पंचनाम्यासाठी प्रत्यक्ष दोन्ही सर्वे नंबर ठिकाणी जाणे अत्यावश्यक आहे का? तर होय, तिथे दोन्ही ठिकाणी जाणं अत्यावश्यक आहे. प्रश्न नंबर 17वा मित्रांनो, तलाठी व मंडळाधिकारी या दोघांपैकी पंचनामा रजिस्टरवर एकाचीच सही चालेल काय? तर नाही मित्रांनो, पंचनाम्याच्या रजिस्टरवर दोघांचीही सही लागणार आहे. त्याच्यानंतरचा 18वा जो प्रश्न आहे मित्रांनो, मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागातील इतर योजनांना कमी कालावधी असतो, येथे मात्र 2 वर्षाचा कालावधी देण्याचे प्रयोजन काय आहे? हा प्रश्न प्रत्येकाला उद्भवू शकतो मित्रांनो. ही योजना समाजातील अत्यंत संवेदनशील विषय असलेल्या जमिनीच्या मालकीच्या परस्पर विरोधी ताबा यांच्याशी निगडीत आहे. सदर ताब्याबाबत पिढ्यानपिढ्या वाद असल्याने अदलाबदल दस्त नोंदणी करण्यासाठी दोन्ही बाजूनी संयम, मनोधैर्य, विश्वासार्ह, समंजस, साहस व तडजोड वृत्ती इत्यादी गुणाची कसोटी लागणार आहे. त्यामुळे पक्षकार यांची मने वळवणे व दस्त नोंदणीसाठी एकमत होणे या गोष्टीचा वेळ लागणार असल्याने यासाठी 2 वर्ष मुदत ठेवलेली आहे मित्रांनो. त्याच्यानंतर 19वा प्रश्न शेतकऱ्याच्या मनामध्ये उद्भवू शकतो, पंचनामा नोंदवहीमध्ये चतुर्सीमा धारकाची सही आहे परंतु अदलाबदल करणारे पक्षकार यांची सही आवश्यक आहे काय? तर आवश्यक नाही मित्रांनो, ऑलरेडी तो नोंदणी करणार आहे म्हणजे तिथे त्यांच्या संमतीनेच पुढं खरेदी विक्रीचा व्यवहार होणार आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती सहीची गरज नसणार आहे. त्याच्यानंतर 20वा लास्ट प्रश्न उद्भवू शकतो मित्रांनो, सलोखा योजनेमधील अदलाबदली होणारी जमीन ही वर्ग 2 प्रकारची असली व तिला सध्या संगणकीय प्रणालिकेमध्ये तहसीलदार यांचे लॉक असेल तर तलाठी पंचनामा परिशिष्ट ब झाल्यानंतर सदर दस्त नोंदणी वेळी तहसीलदार यांनी सदर प्रणाली दस्त नोंदणीसाठी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे काय? तर होय मित्रांनो, याच्यासाठी सामाजिक सुधारणा योजनेअंतर्गत तलाठी यांनी पंचनामा रजिस्टरवरून परिशिष्ट ब दिले असल्यास अदलाबदल दस्त नोंदणीसाठी तहसीलदार संगणकीय प्रणाली खुली करून देतील मित्रांनो. तर हे 20 प्रश्न आहेत की जे की शेतकऱ्याच्या मनामध्ये उद्भवू शकतात मित्रांनो. आणखीन कुठले प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा मित्रांनो, त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच मी प्रयत्न करणार आहे. जसे की आपण परिशिष्ट ब आता आपण पाहिलेलं आहे, परिशिष्ट ब हे अशा प्रकारे असणार आहे मित्रांनो. अशा प्रकारे या जी आरमध्ये बरीचशी माहिती दिलेली आहे. अजूनही कुणाला डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर मित्रांनो खाली कमेंट करून सांगा आणि हा जी आरची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येईल मित्रांनो. हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करून तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा. भेटूया पुढील अशाच नॉलेजेबल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.